नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण जे फायनान्शियल मॅनेजमेंट आहे त्याच्यामधलं आपण तिसरं सेशन घेणार आहोत. तर जे विद्यार्थी मित्र माझ्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असतील किंवा जे विद्यार्थी मित्र जे 16 ऑगस्टची एक्झामची तयारी करीत असतील आणि पहिल्यांदाच चॅनलला व्हिजिट देत असतील त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, जर काही महत्त्वाचं मटेरियल वाटत असेल, कामाचे काही ऑब्जेक्टिव्ह वाटत असेल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर कुठलाही टाइमपास न करता लगेच सेशनला सुरुवात करू. क्वेश्चन नंबर 81. मनी इज गिवन बेस्ड ऑन द परफॉर्मन्स और द वर्क परफॉर्मन्स और वर्क डन कॉल्ड. कोणता म्हणजे त्याला परफॉर्मन्स बजेट म्हणतात, कारण की परफॉर्मन्सच्या बेसवर मनी द्यायचा आहे. म्हणजे उगाच पैसे देऊन बाबा त्याचं काही टाइमपास जर होत असेल तर त्याला पैसे न दिलेलं बरं. तर ज्या कामाचं किंवा ज्या प्रोजेक्टचं परफॉर्मन्स व्यवस्थित आहे त्याच बेसवर जर पैसे दिले किंवा मनी दिले तर त्याला परफॉर्मन्स बेस्ड बजेट म्हणतात. क्वेश्चन नंबर 82. फर्स्ट परफॉर्मन्स बेस्ड बजेट इंट्रोड्यूस इन USA इन कधी? 1951ला पहिल्यांदा अमेरिकेत परफॉर्मन्स बेस्ड बजेट ही कन्सेप्ट आली होती. नंतर क्वेश्चन नंबर 83 बघा. इंडियाज फर्स्ट कमिटी टू स्टडी द परफॉर्मन्स बजेटिंग वॉज कॉन्स्टिट्यूट इन 1953 आणि त्याचं नाव होतं डीन ॲपलबी असं नाव होतं. हे पण नाव लक्षात येऊ शकते. त्या कमिटीचं नाव आहे डीन, असं लक्षात ठेवायचं आहे. ॲपलबी म्हणजे APPLBY हे असं नाव लक्षात ठेवायचं. म्हणजे 1953 जी कमिटी होती त्याचं नाव होतं डीन ॲपलबी. या कमिटीचं नाव सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. याच्यावर सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. क्वेश्चन नंबर 84. द टर्म परफॉर्मन्स बजेट वॉज फर्स्ट यूज बाय. फर्स्ट ARC फर्स्ट नाही, मॅक्स वेबर नाही, एल्टॉन मेयो नाही, तर त्याचं फर्स्ट हुअर कमिशन 1949. आता हे हुअर कमिशन कुठचं आहे? USAतलं आहे. म्हणजे भारताचा काय त्या भारताशी त्या कमिटीचा संबंध नाही. परंतु त्यांनी पहिल्यांदा ही टर्म काढली होती परफॉर्मन्स बजेट. त्याच्यामुळे एक्झामच्या दृष्टिकोनातून ही सुद्धा कन्सेप्ट फर्स्ट हुअर कमिशन 1949 हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता बघा की आता या सेशनमध्ये जेवढं काही आपण क्वेश्चन कव्हर करणार आहोत तर बऱ्यापैकी आपण दोन परफॉर्मन्स बेस बजेट असू द्या, आउटकम बेस असू द्या, झिरो बेस बजेट असू द्या, जेंडर बजेट, हे चारही बजेट आपण या सेशनमध्ये कव्हर केले. तर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर 2014चा पेपर असू द्या, 2000 आता जे 26ला झाला 18 फेब्रुवारी, तो पेपर ऑब्झर्व करा. तर प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक एक्झाममध्ये 2 ते 3 प्रश्न या बजेट सिस्टमवर आलेले आहेत. मग ते परफॉर्मन्स बेस्ड बजेट असू द्या, आउटकम बेस्ड बजेट असू द्या, जेंडर बजेट किंवा झिरो बेस्ड बजेट असू द्या, याच्यावर 2-3 प्रश्न प्रत्येक एक्झाममध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळे हे जे काही सेशन आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. क्वेश्चन नंबर 85 बघा. 1973-74 रेकमेंडेड द फर्स्ट ARC गव्हर्नमेंट ऑफ द इंडिया डिक्लेअर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल टू एक्सेप्ट द. कशासाठी होते ते फर्स्ट AR म्हणजे फर्स्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशननी काय 1973-74ले रेकमेंडेड कशाच्या संदर्भात केल्या? तर परफॉर्मन्स बजेटच्या संदर्भात केलेला. आता हा क्वेश्चन आयटा प्रिन्सिपल जे झाली एक्झाम आपली 18 फेब्रुवारी त्याच्यामध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे कोण रेकमेंडेड केली? तर फक्त मी त्याला फिरवलं, तिथं ARC वगैरे ऑप्शन होते. तर हा सेम क्वेश्चन 18 फेब्रुवारीच्या एक्झाममध्ये विचारलेला दिसतो आपल्याला. नंतरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 86. फुल फॉर्म ऑफ ARC ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिटी आहे का? ते नाही. कमिटी सेंटर कम्युनिकेशन सेंटर आहे का? नाही. कम्युनिटी आहे का? तर नाही. ARC म्हणजे काय? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन. आता बघा 87वा क्वेश्चन. फर्स्ट ARC इस्टॅब्लिश इन इन रिकामी जागा दिली अंडर द चेअरमॅनशिप ऑफ मोरारजी देसाई. फर्स्ट ARC कधी आलं होतं भारतात? 1966. ARC म्हणजेच काय? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन भारतात पहिल्यांदा 1966ला आलं होतं. जसं पहिली NEP भारतात कधी आली होती? 1968. दुसरी NEP भारतात कधी आली होती? 1986. तिसरी NEP भारतात कधी आली होती? 2020. तसंच भारतात फर्स्ट ARC म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन कधी आलं होतं? 1966. दुसरं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन कधी आलं? 2005. जर तुम्ही आयटी प्रिन्सिपल चे आता जे 18 फेब्रुवारीचा एक्झाम झाला तर या ARC वर 2 क्वेश्चन आलेले आहे. म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन हे सुद्धा एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 88. सेकंड ARC म्हणजेच काय? सेकंड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन इस्टॅब्लिश इन साल विचारला आपल्याला अंडर द चेअरमॅनशिप ऑफ वीरप्पा मोईली. कधी होता दुसरा ARC? 2005. पहिले ARC 1966. क्वेश्चन नंबर 89 मधला रिकामी जागा दिली इज अ बेस ऑन द एक्सपेंडिचर
expenditure on the performance of the activities and emphasis on the efficiency of the operation. तर त्याला काय म्हणत असतो आपण? परफॉर्मन्स बेस बजेट. 89चं किती उत्तर असणार आहे? 89चं ऑप्शन नंबर किती? 1 असणार आहे. नंतर हे आयटीआय प्रिन्सिपल 2014च्या एक्झाम मध्ये क्वेश्चन आलेला आहे, हे जे 90 नंबरचा आहे तो. बघा काय म्हटलं, अ कॉम्प्रेहेन्सिव्ह ऑपरेशन डॉक्युमेंट conceived and presented in terms of function, program, and activities with their financial and physical aspect underlying is ए एन कोणत्यामध्ये असते? तर ते परफॉर्मन्स बजेटमध्ये असते. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट असणार आहे. नंतरचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 90 बघा. आपल्याला काय सांगितलं की चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचं सांगितलेलं आहे. पहिलं सेंटेन्स काय म्हणतं? आउटपुट इज व्हॉट प्रोड्यूस. हे प्रोड्यूस वाचताना थोडस इकडे तिकडे झालं. याला काय म्हणायचं? आउटपुट इज व्हॉट प्रोड्यूस आणि आउटकम इज व्हॉट अचीव. हे दोन्ही सेंटेन्स बरोबर आहे. आउटपुट म्हणजे काय की बाबा एखादा टास्क कंप्लीट झालं किंवा प्रोड्यूस काहीतरी केलं तर त्याला आउटपुट म्हणायचं. परंतु आउटकम म्हणजे काय? एंड रिझल्ट असते की त्याचा किंवा त्याच्यामधून काय अचीव झालं तर ते त्याला आपण आउटकम म्हणतो. क्वेश्चन नंबर 92, चूज द करेक्ट सेंटेन्स. 3 स्टेज कम्प्लिटेड इज. आता बघा, एक मिनिट. क्वेश्चन नंबर किती? 92. थोडीशी प्रिंट मिस्टेक आहे, करेक्ट करतो. हा, 3 स्टेज नाही. इथं बघा, इथं वाचायचं आणि 3 स्टेज चुकून झालं. 3 चॅप्टर असं. हे 3, इथं चॅप्टर हा शब्द आहे, स्टेजेस चुकून ते प्रिंट मिस्टेक झाली इथं. असं चॅप्टर, हे असं वाचायचं, चॅप्टर. ठीक आहे. आता बघा, 3 चॅप्टर कम्प्लिटेड इज अन एक्झाम्पल ऑफ आउटपुट. बरोबर आहे, टास्क कम्प्लीट झाला ना. किंवा 3 आपण काय म्हणलं? आउटपुट म्हणजेच काय? एखादा टास्क कम्प्लीट होणे किंवा व्हॉट इज प्रोड्यूस, त्याला आपण आउटपुट म्हटलं. आता बघा, बेटर अंडरस्टँडिंग अँड हायर एक्झाम मार्क्स इज अन एक्झाम्पल ऑफ आउटकम. आउटकम म्हणजे काय? एंड प्रॉडक्ट, एंड रिझल्ट किंवा फायनल रिझल्ट आपण ज्याला म्हणतो. तर ते बरोबर आहे, दोन्ही सेंटेन्स बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 93, अ कॉम्प्रिहेन्सिव्ह ऑपरेशनल डॉक्युमेंट रिसिव्ड अँड प्रेझेंटेड इन टर्म्स ऑफ. इन परफॉर्मन्स बजेटमध्ये काय काय असते? फंक्शन असू द्या, प्रोग्राम्स असू द्या, ऍक्टिव्हिटीज असू द्या, परफॉर्मन्स, आउटपुट, गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह, हे सगळे येतील. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 94, इन रिकामी जागा दिली, लिंक स्पेंडिंग टू द मेजरेबल परफॉर्मन्स, त्याला परफॉर्मन्स बजेट म्हणतात. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 95, रिकामी जागा किंवा ब्लँक स्पेस दिली, इज द टेक्निक फेअर इच न्यू बजेट स्टार्ट फ्रॉम झिरो अँड एव्हरी एक्सपेन्स मस्ट बी जस्टिफाईड बेस्ड ऑन द करंट नीड्स. तर त्याला कोणता बजेट म्हणतात? परफॉर्मन्स बजेट म्हणतात. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर असणार आहे. नंतरचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 96, फादर ऑफ झिरो बेस बजेट और झिरो बेस बजेट डेव्हलप बाय. त्याचं बघा काय काय ऑप्शन दिलं. पीटर अँडरसन नाही, रॉंग आहे. नंतर पीटर स्मिथ, रॉंग. पीटर पायरूट, रॉंग. पीटर ए पियर हे करेक्ट नाव आहे त्याचं. पीटर ए पियर यांनी झिरो बेस बजेट ही कन्सेप्ट आणलेली आहे. ऑप्शन नंबर 4 करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 97, इन 1973 गव्हर्नर ऑफ द जॉर्जिया अप्लाइड झिरो बेस बजेट. गव्हर्नर ऑफ द जॉर्जिया, इथं ब्लँक स्पेस असेल. बघा क्वेश्चन कसा आहे तो. इन 1973 गव्हर्नर ऑफ द जॉर्जिया, त्याचं नावासाठी ब्लँक स्पेस सोडलेली आहे. अप्लाइड झिरो बेस बजेट. कोण होता तो गव्हर्नर? तर त्याचं नाव आहे जिमी कार्टर. जिमी अँडरसन नाही, जिमी बोथम नाही, जिमी ॲडम्स नाही. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 98 बघा, ॲट द गव्हर्नमेंट लेवल इन इंडिया झिरो बेस बजेट इंट्रोड्यूस इन फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सायन्स अँड टेक्नॉलॉजी या डिपार्टमेंटसाठी भारतात झिरो बेस बजेट कधी इंट्रोड्यूस झालेलं आहे आपल्याला असं विचारलं. त्याचा ऑप्शन नंबर आहे 1983. ऑप्शन नंबर 98चं एक उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 99 बघा, महाराष्ट्र स्टार्टेड झिरो बेस बजेट इन 1986 फॉर. किती डिपार्टमेंटसाठी महाराष्ट्राने 1986 ला झिरो बेस बजेट सुरू केला ते विचारलेलं आहे आपल्याला. तर ऑप्शन नंबर 3, 42 डिपार्टमेंटसाठी महाराष्ट्राने पहिल्यांदा 1986 ला झिरो बेस बजेट सुरू करण्यात आलेला होता. क्वेश्चन नंबर 100 बघा आता. चूज द करेक्ट सेंटेन्स. काय सांगितलं की झिरो बजेट बेस बजेट इन महाराष्ट्र स्टार्टेड 1986. बरोबर आहे, त्यात कुठेही चुकीचं नाही. नंतर सीएम त्यावेळेस शंकरराव चव्हाण होते, हे बरोबर आहे. फायनान्स मिनिस्टर त्यावेळेस काय आलं? हे सुशील कुमार, हे चुकून झालं हे.
इथं काय वाचायचं? सुचित कुमार नाही, ते सुशील कुमार शिंदे हे असं वाचा. शील कुमार शिंदे, सुशील कुमार शिंदे हे असं वाचायचं आहे त्याला. ते प्रिंट मिस्टेक झालेली आहे. ठीक आहे, म्हणजे याला मी कट करतो असं थोडं, याच्यावर कट केला असा, कळेल. म्हणजे फायनान्स मिनिस्टर त्यावेळेस कोण होते? सुशील कुमार शिंदे होते. नंतर स्टेट मिनिस्टर कोण होते? श्रीकांत जिचकरजी होते. हे सगळे नावं म्हणजे करेक्ट आहे. आता हे कसं लक्षात ठेवायचं? फार सर हे फार नावाने हे सगळे कन्फ्यूज होते. कसं लक्षात ठेवू आम्ही? तर हे बघा, मी 4 वेळा यस लिहित असतो असा. हे यस, हे यस, हे यस आणि हे यस, झिरो बेस बजेटसाठी. आता पहिला यस म्हणजे 86, 86 यस लक्षात येते. दुसरा यस म्हणजे काय? शंकरराव चव्हाण. तिसरा यस म्हणजे काय? सुशील कुमार शिंदे. आणि चौथा एस म्हणजे काय? श्रीकांत जिचकर. तर त्याच्यामुळे सगळं याच्यामध्ये सापडते. ऑप्शन नंबर याचं 4ही करेक्ट आहे. ऑप्शन नंबर किती असणार आहे? 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे. म्हणजे कन्फ्युज व्हायचं कारण नाही. 4 वेळा यस लक्षात ठेवलं की बरोबर येसूनच सगळं चालू झालेलं आहे. क्वेश्चन नंबर 101. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इंट्रोड्यूस झिरो बेस बजेट इन द इयर. आता हा क्वेश्चन जो 18 फेब्रुवारीची एक्झाम झाली 2026 ला, त्याच्यामध्ये हा क्वेश्चन विचारला. आता बघा ऑप्शन कसे दिले. ऑप्शन दिले 85, 88 असं दिले ऑप्शन. 85 ला चालू झाला होता का? नाही. 86 ला चालू झाला, त्याच्यामुळे ते उत्तर येणार नाही. नंतर दुसरा ऑप्शन दिला होता तिथंच, त्याच्यामध्ये 85 ते 87. 85 ला चालूच झाला नाही ना, तर येण्याचा संबंधच नाही. कारण की महाराष्ट्रात झिरो बेस बजेट कधी चालू झाला? 1986. नंतर 86 ते 89 बरोबर आहे. नंतर 90चा आणि याचा दूरदूर संबंध नाही. मग तुम्ही म्हणता, सर इथं स्पेसिफिक इयर नाही दिलं, एक्झाम मध्ये रेंज दिली. अरे बाबा, तुम्हाला माहित आहे ना 86 ला सुरू झाला होता. मग तसा ऑप्शन एकच आहे. उघड डोकं तिथं लढवायचं गरज नाही. तर ऑप्शन नंबर त्याचा किती असणार आहे? 3. नंतरच घ्या. क्वेश्चन नंबर 102. चूज द करेक्ट सेंटेन्स रिगार्डिंग झिरो बेस बजेट. ई स्टार्टेड फ्रॉम झिरो किंवा झिरो बेस असते त्याचा बरोबर आहे. जस्टिफाईज एव्हरी ऍक्टिव्हिटी ते सुद्धा बरोबर आहे. कन्सिडरिंग द रिसोर्सेस रिक्वायरमेंट फॉर इच ऑब्जेक्टिव्ह अँड द गोल्स हे सुद्धा बरोबर आहे. अलोकेट रिसोर्सेस बेस्ड ऑन द नीड्स हे सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आहे. चारही ऑप्शन बरोबर आहे, तर ऑप्शन नंबर 4 करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 103. झिरो बेस बजेटिंग फॉर द एज्युकेशनल इन्स्टिट्यूट इज बेस्ड ऑन. आता हा सुद्धा क्वेश्चन आय टी प्रिन्सिपल 2014च्या एक्झाम मधला आहे. तर त्याच्यामध्ये काय येणार आहे? तर रिसोर्स रिक्वायरमेंट फॉर इच ऑब्जेक्टिव्ह अँड द गोल्स इन द फायनान्शियल इयर. बाकी बघा ऑप्शन इरिलेव्हंट आहे. बेस बजेट, अरे बेस कशाला लागते? झिरो आहे ना, झिरो बेस आहे ना तिथं, त्याच्यामुळे त्याचा संबंध नाही. प्रोग्राम बेस रिक्वायरमेंट इन द फायनान्शियल याचाही संबंध नाही, कारण की आपण रिसोर्स रिक्वायरमेंट फॉर इच ऑब्जेक्टिव्ह अँड गोल्स इन द फायनान्शियल इयर. तर त्याच्यामुळे ऑप्शन नंबर हे येण्याचा संबंधच नाही. ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 104 बघा. चूज द करेक्ट सेंटेन्स. झिरो बेस बजेट फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन इंडिया 1983 ला सुरू झाला होता, फक्त सायन्स आणि टेक्नॉलॉजी या डिपार्टमेंट साठी. नंतर झिरो बेस बजेट ZBB महाराष्ट्र कधी? 1986 हे सुद्धा करेक्ट आहे. ZBB इंडिया फर्स्ट एक्सपेरिमेंटेड 1987 हे सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 105 बघा. फर्स्ट स्टेट टू द एक मिनिट, 105 थोडस प्रिंट मिस्टेक आहे. काय झालेलं आहे बघा? 105. हा, इथं काय आहे? फर्स्ट स्टेट टू इम्प्लिमेंट पाहिजे इथं. इथं असं इम्प्लिमेंट करा. इम्प्लिमेंट हे असं वाचायचं आहे इथं. इम्प्लिमेंट हे असा शब्द कन्सिडर करायचा आहे. म्हणजे क्वेश्चन कसा असणार आहे? फर्स्ट स्टेट टू इम्प्लिमेंट झिरो बेस बजेट इन इंडिया. तर पहिलं राज्य कोणतं आहे झिरो बेस बजेट? तर त्याचा ऑप्शन नंबर 1 महाराष्ट्र. म्हणजे 105चं उत्तर किती असणार आहे? ऑप्शन नंबर 1. हा सुद्धा एक्झामच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. नंतरचा क्वेश्चन. महाराष्ट्र स्टार्टेड झिरो बेस बजेट इन 1986 आताच बघितलं आपण. क्वेश्चन नंबर 107. इन झिरो बेस बजेट ऑल द एक्सपेन्सेस मस्ट बी जस्टिफाईड फॉर इच. ओल्ड पिरियड साठी अजिबात नसते, ते न्यू पिरियड साठी असते. ऑप्शन नंबर 2 आहे. त्यामुळे हे येणार नाही, याचाही संबंध नाही. क्वेश्चन नंबर 108.
मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ झिरो बेस बजेट, ZBB म्हणजे त्याचा झिरो बेस बजेटचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय असते? इलिमिनेट अननेसेसरी अँड ॲब्सोलेट प्रोग्राम, बरोबर. रिड्यूस वेस्टफुल एक्सपेंडिचर, हे सुद्धा बरोबर. अलोकेट रिसोर्सेस टू द प्रायमरी अँड इसेन्शियल ऍक्टिव्हिटी, हे सुद्धा बरोबर. इम्प्रूव्ह द एफिशियन्सी अँड अकाउंटेबिलिटी, हे सुद्धा बरोबर. ऑप्शन नंबर 4 करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 109 बघा आता. ऑस्ट्रेलिया इज द फर्स्ट कंट्री टू स्टार्ट जेंडर बजेटिंग इन, कधी? 1984 ला जगात नाही ऑस्ट्रेलियामध्ये जेंडर बेस्ड बजेट सुरू झाला होता. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर त्याचा 3 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 110. की रोल टू स्टार्ट द जेंडर बजेट इन इंडिया, कोण कोण होतं? अशोक लाहिरी होते, बरोबर. लेखा चक्रवर्ती होते, PN भट्टाचार्य, हे तिघही होते. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 111. जेंडर बजेटिंग मीन्स फायनान्शियल प्रोव्हिजन फॉर जेंडर इक्वल सोसायटी आहे का? नाही. त्याचं करेक्ट उत्तर काय? मोर जेंडर इक्वल सोसायटी. आता हा प्रश्न सुद्धा MPSCच्या गट ब एक्झाम मधला आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. हे येणार नाही, हे येणार नाही. नंतरचा प्रश्न 112. जेंडर बजेटिंग इन इंडिया स्टार्टेड इन, वर्ष विचारलं आपल्याला, बाय P चिदंबरम. तर 2000 किती आहे? 5-6 आहे. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट असणार आहे. फर्स्ट स्टेट टू ऍक्सेप्ट द जेंडर बजेट इन 2004-5, तर कोणतं उत्तर आहे त्याचं? ऑप्शन नंबर 3 ओडिसा राज्याने आहे, महाराष्ट्र नाही तिथं. 113चं ऑप्शन, 113चं बघा किती नंबरचं ऑप्शन आहे? 3 नंबरचं ऑप्शन करेक्ट असणार आहे, महाराष्ट्र नाही ते. क्वेश्चन नंबर 114. महाराष्ट्र स्टार्टेड जेंडर बजेट इन, कधी? 2013 मध्ये महाराष्ट्राने जेंडर बजेट ही कन्सेप्ट स्वीकारलेली आहे. त्याचं ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 115 बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज द नोडल एजन्सी फॉर प्रमोटिंग जेंडर बजेटिंग? नॅशनल कमिशन फॉर वुमन नाही. नंतर RMK म्हणजे राष्ट्रीय महिला कोष, हे सुद्धा नाही. नंतर मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट, हे सुद्धा नाही. नंतरचा ऑप्शन नंबर आहे मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 116 घ्या लक्षात. चूज द करेक्ट सेंटेन्स, आपल्याला करेक्ट सेंटेन्स ओळखायला विचारलेला की जेंडर बजेट इन द महाराष्ट्र 2013 ला सुरू झाले, काही चुकीचं नाही. झिरो बेस बजेट 1986 ला सुरू झाला, त्यातही काही चुकीचं नाही. दोन्ही इयर एक्झाम साठी अत्यंत महत्वाचे आहे. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. नंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 117 बघा. रिकामी जागा दिली किंवा ब्लँक स्पेस दिली आणि समोर काय लिहिलं की फोकस ऑन द फायनल रिझल्ट ऑर आउटकम, नॉट जस्ट जस्ट वर्क डन ऑर परफॉर्मन्स, तर त्याला कोणता बजेट म्हणतात? आउटकम बजेट म्हणतात, किंवा आउटकम बेस्ड बजेट म्हणतात, किंवा आउटकम बजेट. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 118. आउटकम बजेट फर्स्ट इंट्रोड्यूस इन द इंडिया 2005-6 बाय, कोणी सुरू केला होता? तर P चिदंबरम. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 119 बघा. चूज द करेक्ट सेंटेन्स, आपल्याला करेक्ट सेंटेन्स ओळखायचं विचारलेलं आहे. जेंडर बजेट स्टार्टेड 2005-6, भारतात जेंडर बजेट 5-6 सुरू झाला. आउटकम और आउटकम बेस्ड बजेट, हे सुद्धा 5-6 आहे. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे. दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 120, शेवटचा क्वेश्चन या लेक्चर मधला. आउटकम बेस्ड बजेटिंग लिंक्स पब्लिक एक्सपेंडिचर विथ मेजरेबल आउटकम सच ॲज रिडक्शन इन पॉवर्टी, बरोबर. इन्क्रीज लिटरसी, हे सुद्धा बरोबर. इम्प्रुव्हमेंट इन द हेल्थ, हे सुद्धा बरोबर. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट असणार आहे. हे क्वेश्चन ऑलरेडी आपण 121चा पहिलेच इकडे झालेला आहे, म्हणजे 119 आणि 121 सारखाच आहे. म्हणजे जनरल बजेट भारतात कधी झाला? 2005 साला. आउटकम बेस्ड बजेट भारतात कधी सुरू झाला? 2005 साला. दोन्ही एकाच वर्षी चालू झाले. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. होप करतो की बऱ्याच गोष्टी मी फास्टमध्ये सांगितल्या. काही जर महत्त्वाचं वाटत असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.